नमस्कार, मी गिरीश निकम. साम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच लाडक्या बहिणींसाठी ही मोठी बातमी आहे, कारण आता लाडक्या बहिणींना योजनेचा हप्ता प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात देण्यात येणार आहे. मात्र लाडक्या बहिणींचं उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा जास्त असल्यास लाभ मिळणार नाही. तसंच ज्या कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे त्या लाभार्थींना या योजनेतून वगळण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याची माहिती आहे. तसंच लाडक्या बहिणींचं इन्कम टॅक्स रेकॉर्ड देखील आता तपासलं जाणार आहे. लाडक्या बहिणींना दरवर्षी जूनमध्ये KYC करावं लागणार आहे. उधळपट्टीला लगाम घालण्यासाठीच योजनेत काही सुधारणा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. बघा काय नवे नियम असणार आहेत. बघा, लाडकीवर आता ITची नजर असणार आहे. इन्कम टॅक्स रेकॉर्ड लाभार्थ्यांचं तपासलं जाणार आहे. दरवर्षी जून ते जुलैमध्ये KYC करणं अनिवार्य असेल. लाभार्थी हयात आहे की नाही याची देखील तपासणी होणार आहे. 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असल्यास लाभ मिळणार नाही. जिल्हा स्तरावरून फेर तपासणी करून निकषात न बसलेल्यांना अपात्र केलं जाईल. लाडकी बहीण योजनेमुळे आता राज्यातील बळीराजाला मोठा फटका बसलाय, कारण लाडकीमुळे सिंचनाचं अनुदान थकल्याचं समोर आलंय. मात्र किती अनुदान थकलं आहे त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. लाडक्या बहिणींमुळे बळीराजा दुर्लक्षित. लाडकीमुळे सिंचन योजनेचं अनुदान थकलं. निधीच नसल्याची अधिकाऱ्यांचीच कबुली. विधानसभा निवडणुकीत महायुतीला यश मिळवून देणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेनं राज्याचं एकूणच आर्थिक गणित बिघडवून टाकल्याचं चित्र आहे. दर महिन्याला दिल्या जाणाऱ्या सन्मान निधीनं सरकारी तिजोरीवर अतिरिक्त भार पडतोय. यामुळे अनेक योजनांवर परिणाम झालाय आणि त्यातून बळीराजाही सुटलेला नाही. मराठवाड्यात शेतकऱ्यांना मिळणारं 152 कोटी 71 लाखांचं अनुदान थकलंय. एकट्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं 5 कोटी 60 लाखांचं अनुदान थकलंय. अनेक शेतकरी पदरचे पैसे करून ठिबक सुरू करतात, मात्र त्या शेतकऱ्यांच्या खात्यातही अनुदान जमा झालेलं नाही. मराठवाड्यातील कोणत्या जिल्ह्यात किती अनुदान थकलंय त्यावर एक नजर टाकूया. छत्रपती संभाजीनगर 84 कोटी 99 लाख थकीत. जालना 47 कोटी 50 लाख. बीड 20 कोटी 22 लाख. एकूण थकीत अनुदाने 152 कोटी 71 लाख रुपये. निधीच नसल्यानं शेतकऱ्यांना पैसे द्यायचे तरी कुठून असा सवाल कृषी विभागाला पडलाय. 23-24च्या लाभार्थ्यांची 152 कोटी अनुदान मागणी होती. त्यापैकी 2 दिवसापूर्वी आपल्याकडे 59 कोटी हे प्राप्त झालेले आहेत. या व्यतिरिक्त अजून आपल्याकडे 94 कोटींची मागणी आपल्या विभागांमध्ये अप्राप्त आहे. सदरचे लाभार्थी हे सन 23-24चे असल्यामुळे जिल्ह्यामध्ये सतत लाभार्थ्यांचा तगदा सुरू आहे की अनुदान न मिळाल्याबाबत. तर या अनुषंगाने आम्ही निधी मागणी देखील केलेली आहे. तर त्या पद्धतीने जर लवकरच आम्हाला निधी प्राप्त झाला तर अनुदान त्वरित वितरित करता येईल. केवळ ठिबक सिंचनाचंच अनुदान नव्हे तर लाडक्या बहिणींमुळे राज्यातील कोणकोणत्या योजनेला फटका बसलाय तेही पाहूया. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 46,000 कोटी. मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना 14,761 कोटी. मुलींना मोफत उच्च शिक्षण 1,800 कोटी. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण 5,500 कोटी. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 1,300 कोटी. लेक लाडकी योजना 1,000 कोटी. मुख्यमंत्री वयोश्री योजना 480 कोटी. गाव तिथे गोदाम योजना 341 कोटी. शेतकऱ्यांसाठी राज्य सरकार खरं तर अनेक योजना राबवत असतं. मात्र लाडक्या बहिणींच्या मतांच्या महासागरात डुबकी मारल्यानं सध्या राज्यकर्त्यांना बळीराजाचा विसर पडल्याचं चित्र आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. तर राजकीय बातम्यांकडे. बातमी आता राऊतांनी अमित शहांवर केलेल्या टीकेची. अमित शहा सुद्धा मातोश्रीवर ठाकरेंच्या पक्षात प्रवेश करतील हा दावा केलाय ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी. 2 तास फक्त ईडी आमच्या हातात द्या, अमित शहा सुद्धा मातोश्रीवर येऊन प्रवेश करतील असा टोला राऊतांनी लगावलाय. तर बावनकुळेंपासून सर्वच जण तुम्हाला कलानगरच्या दारात दिसतील असा हल्लाबोल राऊतांनी केलाय. कसलं ऑपरेशन टायगर? आज सत्ता आहे म्हणून ऑपरेशन हो. उद्या सत्ता नसेल तेव्हा यांचं अख्खं दुकान खाली होईल, रिकामं होईल.
मी मागे म्हणालो 1-2 तास आमच्या हातामध्ये ईडी आणि सीबीआय द्या. अमित शहा सुद्धा आमच्या पक्षामध्ये प्रवेश करते. 2 तास ईडी आमच्या हातात द्या. अमित शहा मातोश्रीवरती येऊन शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याशिवाय राहणार नाहीत. हे आम्हाला काय तुम्ही सांगता हो? महाराष्ट्रामध्ये द्या ना. बावनकुळ्यांपासून सगळे तुम्हाला दिसतील कलानगरच्या दारामध्ये. आणि भास्कर जाधवांच्या नाराजीवर आता राऊत काय बोलले ते आपण पाहूया. जाधव हे एकनाथ शिंदे आहेत का रुसून फुसून गावी जाऊन बसायला? भास्कर जाधवांच्या नाराजी संदर्भात बोलताना खासदार संजय राऊतांनी एकनाथ शिंदेना टोला लगावलाय. तर भास्कर जाधव हे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी मांडलेल्या भूमिकेवर आम्ही चर्चा करतोय असं देखील राऊत म्हणाले. महाराष्ट्रामध्ये मला एक मानणारा वर्ग आहे. महाराष्ट्रामध्ये मी लोकांशी बोलतो, संवाद साधतो. त्याच्यामध्ये कुठलाही नाटकीपणा नसतो, लबाडी नसते. खोटं बोललेलं मला तर आवडत नाही. पण महाराष्ट्रातल्या लोकांना हे भावतं नाही, अशातला भाग नाही. पण माझं दुर्दैव प्रत्येक वेळी मला आडवं आलेलंच आहे. खरं सांगायला गेलं तर मला माझ्या क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळू शकली नाही. भास्कर जाधव यांच्याशी माझी चर्चा झाली. कोकणामध्ये भास्कर जाधव हे पक्षाचे नेते आहेत आणि प्रमुख नेते आहेत. भास्कर जाधव हे ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांनी मांडलेल्या अनेक भूमिकांवरती आम्ही पक्षात चर्चाही करतो. आमच्या पक्षात लोकशाही आहे तेवढी. तर उगाच तुम्ही ते आले नाहीत, हे आले नाहीत, ते रुसले, हे फुगले, ते काय एकनाथ शिंदे आहेत का रुसून फुगून गावी जाऊन बसायला? कधीही कुठलीही गोष्ट मिळवण्याकरता, कुठलंही पद मिळवण्याकरता मी कधी नौटंकी केली नाही, मी कधी नाटकबाजी केली नाही. जे असेल ते सत्य, जे असेल ते मिळालं माझ्या नशिबानं, नाही मिळालं माझ्या नशिबानं. आणि म्हणून हे जे मी विरोधी पक्षनेतेपद मिळवण्याकरता म्हणून हे सगळं करतोय, ह्या जो मी काही दबाव पक्षावर आणण्याचा प्रयत्न करतोय, मी कोणाकडे तरी जाणार वगैरे अशा पद्धतीचं वातावरण तयार करतोय, माझ्या आयुष्यामध्ये असली नौटंकी मी कधी केली नाही. पुढची बातमी ठाकरे गटाचीच आहे. ठाकरेंना आज आणखीन एक धक्का बसणार आहे, कारण आदित्य ठाकरेंच्या खांद्याला खांदा लावून काम करणारा त्यांचा साथीदार शिंदे सेनेत जाण्याची शक्यता आहे. माजी आमदार राजन साळवींनी दिलेला धक्का कायम असतानाच आता ठाकरेंना आणखीन एक धक्का बसलाय. युवा सेनेचे माजी सदस्य रुपेश कदम एकनाथ शिंदेंच्या पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. दिंडोशी विधानसभेतून सुनील प्रभू यांना तिकीट दिल्यानं रुपेश कदम नाराज होते. रुपेश कदम हे आदित्य ठाकरे यांच्या सर्वात जवळचे पदाधिकारी म्हणून ओळखले जातात. आता बीड जिल्ह्याच्या राजकारणातील एक बातमी आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी अजित पवारांची भेट घेतलेली आहे. जुन्नर बाजार समितीत 2 नेत्यांमध्ये चर्चा झाली. या भेटीची जोरदार राजकीय चर्चा सुरू झाली आहे. सरपंचाच्या प्रकरणात संदीप क्षीरसागर यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. दरम्यान पाणी प्रश्नावर भेट घेतल्याचं संदीप क्षीरसागर यांनी सांगितलंय. तर आमदार संदीप क्षीरसागर यांनी कामानिमित्त माझी भेट घेतल्याचं अजित पवार यांनी देखील स्पष्टीकरण दिलंय. बीड नगरपालिकेची लोकसंख्या आहे 3 लाख. मुबलक पाणी असून सुद्धा योजना सुद्धा तयार आहे, तरी सुद्धा 20 दिवसाला, जिल्ह्याचं ठिकाण असून सुद्धा 20 दिवसाला पाणी येते. मागच्या वेळेस मुंबईला जेव्हा बैठक झाली होती तेव्हा दादांनी त्यावेळेस त्या विभागाच्या MD साहेबांना तिथं बोलले होते. मागं पुढं होत होतं म्हणून मी त्यांचं लोकेशन घेतलं. तुम्हाला हेही सांगितलं की अतुल बेनकी माझे मित्र आहेत, त्यांना फोन केला. ते म्हणले आमच्या इकडे कार्यक्रम आहे कोर्टचा आणि मार्केट कमिटीमध्ये ते येणार, तिथं भेट होईल म्हणून इथे आलो होतो. राज्याचे पदाधिकारी झाले, म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत ते राज्याचे, एकनाथराव शिंदे असतील, मी असेल, आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. मी बीडचा पालकमंत्री आहे आणि पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. तर जेव्हा बीडचा पालकमंत्री या नात्याने त्यांच्या शहरामध्ये आज 21 दिवसांनी पाणी पुरवठा आहे आणि एका जिल्ह्याच्या ठिकाणी शहरामध्ये 21 दिवसांनी पाणी पुरवठा होतो ते काही योग्य नाही, म्हणून ते तक्रार करत होते की उभा ह्याच्यातनं काहीतरी मार्ग काढा. त्याकरता ते भेटायला आले होते, ह्याच्यापेक्षा दुसरं काही नाही. पुढची बातमी बीडच्या राजकीय वर्तुळातूनच आहे. धनंजय मुंडेंवर आरोप करणाऱ्या सुरेश धसांनी मुंडेंची भेट घेतली आणि राज्यातलं राजकारण तापलं. मात्र यामागची इनसाइड स्टोरी आता सामच्या हाती लागली. मंत्री पंकजा मुंडेंना नियंत्रणात ठेवण्यासाठीच भाजपकडून धनंजय मुंडेंचा बचाव केला जातोय अशी माहिती सूत्रांनी दिली.
बीडमधून धनंजय मुंडेंचा पत्ता साफ झाला तर पंकजा मुंडेंचा रस्ता मोकळा होऊ शकतो आणि त्यामुळे धनंजय मुंडेंना वाचवण्यासाठी भाजपच्या नेतृत्वाने वेगळे पत्ते फेकल्याची चर्चा सुरू झाली. भाजपचे आमदार सुरेश धस आणि धनंजय मुंडेंची भेट ही बातमी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी माध्यमांना दिली होती. त्यामुळे धनंजय मुंडेंना पाठिंबा देण्यामागे भाजप नेतृत्वाच्या पडद्याआडून काही हालचाली सुरू नाहीत ना, याची चर्चा आता सुरू झाली. पुढच्या बातमीकडे. सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडेंच्या भेटीवरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजप नेतृत्वावर निशाणा साधलाय. टीआरपीसाठी धस आणि मुंडेंची भेट घडून आणली असा घणाघात सपकाळांनी केलाय. तर युतीमध्ये राष्ट्रवादीचं महत्त्व कमी करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे आणि त्यामुळेच आधी आरोप केला आणि आता मांडवली सुरू आहे असं देखील हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. टीआरपी वाढवण्याकरता केलेला हे सगळं प्रकरण होतं. राष्ट्रवादी काँग्रेसला महत्त्व कमी करण्याकरता भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी दसांना दिलेली ही सूचना होती. आगा 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 आगा, बंदूक बंदूक बंदूक, रेती रेती, टिप्पर टिप्पर, असे सगळे शब्द रांगड्या भाषेमध्ये ही मांडल्या जात होती. आता हे सगळे शब्द मागे पडले आणि आता मांडोली 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 या शब्दाची गुंज या प्रकरणातून आपल्याला ऐकू येत आहे. पुढच्या बातमीकडे. कृष्णा आंधळेला तत्काळ अटक करून फासावर लटकवा अशी मागणी आता संतोष देशमुखांच्या भावानं केलेली आहे. संतोष देशमुखांचे मारेकरी फासावर लटकतील तेव्हाच आमचं समाधान होईल असं धनंजय देशमुखांनी म्हटलंय. मसाजोगचे ग्रामस्थही आता उद्या या संदर्भात एक महत्त्वाची बैठक घेणार आहेत. लवकरात लवकर अटक करा. बाहेर मोकाट जिथं आहे तिथून त्याच्या मुसक्या आवळा, त्याला इथं न्यायालयात सादर करा, पोलीस स्टेशनमध्ये आणा आणि पुढील कारवाई करून त्याला लवकरात लवकर फाशी द्या अशी आमची मागणी आहे. आणि उद्या प्रामुख्यानं गावकऱ्यांची एक मीटिंग आहे. त्या मीटिंगमध्ये ज्या काही अडचणी आहेत, जे काही उणीवा आहेत, यावर सविस्तर चर्चा होईल आणि त्या मागण्या आम्ही संबंधित अधिकाऱ्यांच्या पुढे मांडू. सरपंच हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे विरोधात कारवाईचा फास आता आवळलाय. बीड कोर्टानं कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिलेत. कृष्णाच्या नावावर 5 वाहनं, धारूर केजमध्ये बँक खाती आहेत. संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी हत्या झाली होती. तेव्हापासून कृष्णा आंधळे फरार आहे. पुढची बातमी बीडमधूनच आहे. परळीतील बापू आंधळे हत्या प्रकरणातील फरार आरोपी बबन गित्तेची संपत्ती जप्त करण्याची हालचाल आता पोलिसांनी सुरू केलेली आहे. सरपंच बापू आंधळे यांचा 29 जून 2024ला हत्या करण्यात आली होती. बबन गित्तेंच्या संपत्तीची माहिती पोलिसांनी गोळा केली आहे. ही संपत्ती जप्त करण्यासाठी न्यायालयाकडे आता अर्ज करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्यातल्या बातम्यांनंतर आता आपण वळूया नवी दिल्लीतील एका महत्त्वाच्या बातमीकडे. दिल्ली रेल्वे स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीत 18 जणांचा मृत्यू झालाय. अनेक जण जखमी झाले. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे. प्रयागराज कुंभमेळ्याला जाणारी एक ट्रेन नवी दिल्लीच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 13वर येत होती आणि ती ट्रेन पकडण्यासाठी प्रमाणाबाहेर गर्दी झाल्यानं चेंगराचेंगरी झाली. गुदमरल्यासारखं होऊन अनेक प्रवासी बेशुद्ध पडले. त्यावेळी घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. पायऱ्यांवर बूट, चप्पल आणि कपडे विखुरलेले स्पष्ट दिसत होतं. मृतांमध्ये 9 महिला, 4 मुलं आणि 5 पुरुषांचा समावेश आहे. आराम से मौत हो गई. किसकी मौत हो गई है? आप लोग पता नहीं इतने लोग कहाँ से आ गए और सब में बाइक देते हुए जा रहे थे. तो रेलवे पुलिस नहीं थी. कोई पुलिस वाला नहीं था वहाँ. आपके हिसाब से लाखों में संख्या. हमारे एक देवरानी मर गई. देवरानी शीला. आपका नाम क्या है? शोभा. कितने 30-40 लोगों के? इधर आइए. क्या नाम है आपका? बीबा. कहाँ की रहने वाली है? यहाँ से सुल्तानपुरी से आए हम. भगदर में फंस गए. कितने लोग थे? बहुत कितने लोग? 50 बॉडी. दरम्यान दिल्ली रेल्वे स्टेशनवरच्या या चेंगराचेंगरीचं आता कारण समोर आलेलं आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांनी दर तासाला जनरलची 1500 तिकीटं विकली. कोणत्याही ट्रेनमध्ये साधारणपणे जनरल बोगीचे 4 कोच असतात. प्रत्येक कोचमध्ये सुमारे 90 ते 100 आसनं असतात. माहितीनुसार परिस्थितीचा अंदाज न घेता रेल्वे कर्मचाऱ्यांनी शनिवारी दर तासाला जनरल बोगीची 1500हून अधिक तिकीटं विकली आणि त्यामुळे शेकडो लोक प्लॅटफॉर्मवर जमू लागले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार स्वतंत्र सेनानी एक्सप्रेस आणि भुवनेश्वर एक्सप्रेस गाड्या उशिरानं धावत होत्या. त्यामुळे त्यामध्ये प्रवास करणारे प्रवासी प्लॅटफॉर्म क्रमांक 12-13वर वाट पाहत उभे होते आणि त्यामुळेच प्लॅटफॉर्मपासून पायऱ्यांपर्यंत प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. आणि याच घटनेवर आता सामचे काही सवाल आहेत.
400 जागांसाठी जनरलची दर तासाला 1500 तिकीटं कशी विकली? रेल्वे स्टेशनच्या एंट्री पॉईंटवरच प्रशासनाकडून तपासणी का नाही झाली? अत्यंत सुरक्षित मानल्या जाणाऱ्या स्टेशनवर हजारो लोक कसे जमले? वाढत्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वेळेवर व्यवस्था का करण्यात आली नाही? आणि तिकीट नसलेले हजारो लोक प्लॅटफॉर्मवर कसे पोहोचले? पोलीस कर्मचारी कुठे होते? दिल्लीतल्या बातमीनंतर आता वळूया पुन्हा एकदा राज्यातल्या बातम्यांकडे. बातमी आहे नागपूर जिल्ह्यातून. डोरली गावाजवळ असलेल्या एका स्फोटक बनवणाऱ्या कंपनीमध्ये मोठा स्फोट झाल्याची घटना घडलेली आहे. बघा, नागपूरमधील ही दुर्घटनेची बातमी आहे. या स्फोटात दोघांचा मृत्यू झाला आहे तर काही कामगार गंभीर जखमी झालेत. या स्फोटाचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. नागपूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वारंवार स्फोटाच्या घटना घडल्याचं समोर आलेलं आहे. आजूबाजूला स्फोट झाल्याचा आवाज आल्यानं स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. वर्क्स आहेत आणि आतमध्ये मिलबॉल युनिट आहेत जिथे हे ब्लास्ट झालेलं आहे. इम्पॅक्ट झोन जे आहे ते लगभग 50 फीटचे आहेत. एकूण 2 लोक जे आहेत त्यांचा मृत्यू झालेला आहे. त्यापैकी एक इसम जे आहेत ते शिवनी जिल्ह्याचे आहेत आणि दुसरा जे आहे ते मांडला जिल्ह्याचे आहेत आणि 3 लोकांना किरकोळ जखम झालेला आहे. बातमी आता मुंबईत. मराठी माणसांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कारण BKC पोलीस ठाण्याच्या हद्दीत व्यवसाय करण्याच्या वादातून एका परप्रांतीयानं मराठी तरुणावर हल्ला केला. रक्तबंबाळ होईपर्यंत मराठी तरुणाला मारहाण झाली. BKC पोलीस ठाण्यात आमची तक्रार घेतली नाही असा आरोप देखील मराठी तरुणांना केला. तर दुसरीकडे शोरूमच्या गुजराती मॅनेजरचा मराठी द्वेष पाहायला मिळालेला आहे. या गुजराती मॅनेजरनं एका मराठी माणसावर हिंदीत किंवा गुजरातीमध्येच बोलण्याची जबरदस्ती केली. त्यानंतर ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी मॅनेजरचा चांगलाच माज उतरवला. पुढच्या बातमीकडे. तुम्ही वापरत असलेलं ब्रँडेड तेल डुप्लिकेट तर नाही ना? तुम्ही पुन्हा एकदा नीट खात्री करून घ्या. कारण लोकांच्या आरोग्याची खेळणाऱ्या नागपूरमधल्या एका टोळीचा गोरखधंदा उघड झाला. ही टोळी बाजारातून खुलं खाद्यतेल खरेदी करायची आणि त्याला नामवंत कंपनीचं लेबल लावून ते तेल विकलं जायचं. नागपुरात हुडकेश्वर पोलिसांनी समता कॉलनीत सुरू असलेल्या कारखान्यावर छापा मारला. या छापेमारी तेलाच्या 98 डब्यांसह 8,56,000चा मुद्देमाल जप्त केला. डब्यावर लावण्यात आलेले स्टिकर आणि डबे बनावट असल्याचं समोर आलं. याशिवाय त्यातील तेल देखील फिल्टर नसल्याचं स्पष्ट झालं. आता छावा सिनेमाकडे. विकी कौशलच्या छावानं बॉक्स ऑफिस हादरवलेलं आहे. कारण चित्रपटानं पहिल्याच दिवशी दमदार कमाई केलेली आहे तर दुसऱ्या दिवशी देखील रेकॉर्ड ब्रेक कमाई करत बॉक्स ऑफिसवर आपली ताकद दाखवलेली आहे. छावानं पहिल्या दिवशी 31 कोटींची ओपनिंग कमाई केली होती तर दुसऱ्या दिवशी आता 36 कोटी 50 लाखांचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे फक्त 2च दिवसामध्ये छावा चित्रपटानं 67 कोटी 50 लाखांचा टप्पा पार केला. छावा हा 2025 मधला सर्वात मोठा ओपनर ठरला आहे. बॉलिवूड चित्रपटांना देखील त्यानं मागे सोडलं नाही तर अलीकडच्या सर्व दाक्षिणात्य चित्रपटांनाही पाणी पाजलंय. हम शोर नहीं करते, सीधा शिकार करते हैं. सिने जगतानंतर वळू आपण आता बँकेच्या घोटाळ्याकडे. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक अपहार प्रकरणी हितेश मेहता आणि धर्मेश पौनला 21 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दोघांवर बँकेत अपहार केल्याचा आरोप आहे. धर्मेश पौनला देखील आता 21 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक अपहार प्रकरणी मॅनेजर मेहतानीच हा सगळा घोटाळा केला. पुढची बातमी आता पुण्यातून. काँग्रेसचं हल्लाबोल आंदोलन समोर आलेलं आहे. महागाई आणि बेरोजगारी विरोधात हे आंदोलन करण्यात आलेलं आहे. राष्ट्रीय युवा काँग्रेसचे अध्यक्ष उदय भानू यावेळी उपस्थित होते. आपण बघतोय पुण्यात एक काँग्रेसचं हल्लाबोल आंदोलन आहे.
या आंदोलनामध्ये राष्ट्रीय युवा काँग्रेसचे अध्यक्ष उदय भानू देखील सहभागी झालेत. महागाई आणि बेरोजगारी या 2 मुद्द्यांवर हे आंदोलन आहे. काँग्रेस भवन पासून हे आंदोलन सुरू झाले. मोरे असतील किंवा भानुची असतील, हे आंदोलन सहभागी झालेले आहेत आणि या ठिकाणी आंदोलन करतात. आपण जर पाहिलं तर वाढत्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्स विक्री होत आहे. याचा विरोध करण्यासाठी आम्ही हे करत आहे. आणि मला मोदी आणि शासनाला एकच सांगायचं आहे की महाराष्ट्रात जर तुम्ही वाटोळं करत असाल तर युवक काँग्रेस शांत बसणार नाही. महाराष्ट्रातील युवकांना कुठलीही नोकरी नाही, धंद्याला कुठलं प्रोत्साहन नाहीये आणि युवक आज आत्महत्या करतो. त्याच्या विरोधात आम्ही आयोजन उतरलेला आहे. आपण जर बघितलं मला एकच सांगायचं आपल्या माध्यमातून, हजारो कोटींचा ड्रग्स मिळाल्यानंतर सुद्धा पुण्यात त्याच्यावर काही विशेष कारवाई होत नाही. त्याच्यावर सरकारची भूमिका काय ते स्पष्ट नाही. अदानी पोर्टवर CISS पण नाही. तर या ठिकाणी हे आंदोलन सुरू आहे. काँग्रेस आक्रमक झालेली पाहायला मिळतीये. या ठिकाणी घोषणाबाजी जी आहे ती काँग्रेसच्या वतीनं करण्यात येते. पोलिसांनी हे आंदोलन जे आहे ते बालगंधर्व चौकापर्यंत आता आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. मोठ्या प्रमाणावरती काँग्रेसचे पदाधिकारी राज्याच्या कानाकोपऱ्यातून या आंदोलनात सहभागी झालेले आपल्याला दिसतात. त्यामुळे आता पोलीस या आंदोलकांना कशा पद्धतीने थांबवतात, हे आंदोलन असंच पुढे सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. एकंदरीतच राष्ट्रीय युवक आता या ठिकाणी थांबवण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. पूर्णतः पोलीस प्रशासन असेल किंवा पुणे पोलीस असेल यांनी हे आंदोलन या ठिकाणी दडवण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे. आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन असंच महाराष्ट्रभर होणार आहे आणि ह्या आंदोलनामध्ये जे पुण्यातून सुरुवात झालेली आहे, आज खरं सरकारला याचा जाब द्यावा लागेल. युवकांसाठी हे काय करतायत, युवकांना देशोधडीला लावलेले आहे, त्याचा जाब हा विचारावाच लागेल. आपण जर बघितलं ये जो पुणे में जो अडानी का और नरेंद्र मोदी सरकार के द्वारा राज्य और केंद्र की सरकार में जो नए युवकों को ड्रग्स का सामना करना पड़ रहा है, ये ड्रग्स का निषेध करने के लिए युवक कांग्रेस का ये आंदोलन है, जिसके लिए ये सोई हुई सरकार को जगाने का ये आंदोलन है, जिसके लिए हमारे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू युवक काँग्रेस आक्रमक झालेलं पाहायला मिळत आहे. रस्त्यावरती हे सर्व युवक आता एकवटलेले आहेत आणि बालगंधर्व चौकातला रस्ता जो आहे तो पूर्णतः बंद करण्याचा प्रयत्न जो आहे तो या काँग्रेसकडून सुरू असल्याचे या ठिकाणी दिसतंय. पुणे शहरामध्ये युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय. पुण्यातल्या काँग्रेसच्या आंदोलनाची बातमी आपण पाहिली. आता कृषी जगतातल्या काही बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊया ॲग्रो1 टॉप 10 मधनं. फूलों का है कहना, एमी स्टार ही लेना. कोल्हापुरात गव्हाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते, मात्र गहू पिकामध्ये स्मट रोग आणि भुरी रोगाचा प्रादुर्भाव आढळून येतो. या रोगाची लक्षण प्रामुख्यानं ओंबीवर दिसून येत आहेत, त्यामुळे शेतकरी वर्ग संकटात सापडलाय. अहिल्यानगर जिल्ह्यात यंदाही कांद्याची विक्रमी लागवड होण्याची शक्यता आहे. सध्या सर्वच भागात उन्हाळ कांद्याची लागवड जोरात सुरू आहे. यंदा मात्र दरवर्षीच्या तुलनेत कांदा लागवडीचा 20% जो पेर आहे तो वाढलाय. मजुरांची टंचाई आहे. अडचणीवर मात करत शेतकरी कांदा लागवड करतायत. पुणे बाजारात सध्या कारल्याला चांगला भाव मिळतोय. सध्या बाजारात कारली प्रति क्विंटल 3,500 रुपयांचा त्यांना दर मिळतोय. कारल्याची आवक यापुढील काळात देखील कमीच राहण्याचा अंदाज आहे, असं व्यापाऱ्यांनी सांगितलं.
पुन्हा आपण आता करता है ये जाएगी नहीं चलेगी आज ये दादाशाही नहीं चलेगी पोलिसांची दादाशाही आज या ठिकाणी पोलिसांची दादाशाही अरे यूथ कांग्रेस जिंदाबाद, यूथ कांग्रेस जिंदाबाद। अरे नौकरी दो नशा नहीं, अरे नौकरी दो नशा नहीं। अरे यूथ कांग्रेस जिंदाबाद, नौकरी दो नशा नहीं। अरे मोदी जी शर्म करो, अरे मोदी जी शर्म करो। अरे शर्म नहीं तो डूब मरो। अरे मोदी जी शर्म करो, अरे शर्म नहीं तो डूब मरो। शर्म करो। आम्हाला बालगंधर्व चौक या ठिकाणी अडवलेला आहे पोलिसांनी आम्हाला बाहेर असणारं पुणे हे पक्षांकुती झाल्यामुळे आज आम्ही काँग्रेसच्या आंदोलन करत आहे। नशा नहीं, अरे मोदी जी हाय हाय। अरे पूरे देश भर में भारत का ये आंदोलन चल रहा है, यूथ कांग्रेस का आंदोलन चल रहा है नशेखोरी और बेरोजगारी के खिलाफ। इसको बीजेपी सरकार जितना मर्जी दबाने की कोशिश करे ये दबेगा नहीं। भारत में बेरोजगारी के लिए, नशाखोरी के खिलाफ बात करने के लिए अगर कोई बोलेगा यूथ कांग्रेस को परमिशन नहीं है तो यूथ कांग्रेस झुकने वाली नहीं है। अरे नौकरी दो नशा नहीं। आता जर बघितलं तर पोलीस जे आहेत ते एक एक कार्यकर्त्याला या ठिकाणी उचलताना पाहायला मिळतात। रस्त्यावरती हे युथ आता सध्या झोपलेले आहेत आणि पुण्यामध्ये हा सगळा राडा सुरू आहे। आज आम्हाला पोलिसांनी लाठीमार चाललेला आहे आणि या ठिकाणी आम्हाला बालगंधर्व चौक या ठिकाणी अडवलेला आहे। या ठिकाणी अन्याय होतो, या सरकारला आता तरी जाग येईल अशी आम्ही अपेक्षा करतो। पण जर बघितलं तर काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांना सध्या पाहायला मिळतंय। या ठिकाणी कार्यकर्ते जे आहेत त्यांना अटक करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळतीये। आपण जर बघितलं तर अनेक आंदोलन करून घेत नाहीये। पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्ज सापडलेले आहेत। काँग्रेस जिंदाबाद, सरकारचा निषेध। युवक काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। राष्ट्रीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष उदय भानू देखील या आंदोलनात सहभागी झालेले आहेत। नोकरी द्या नशा नको अशी मागणी करत युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। सरकार विरोधात त्यांनी आंदोलन केलेलं आहे। केंद्र सरकारवर देखील या कार्यकर्त्यांनी हल्लाबोल केलाय। युवक काँग्रेसचे हजारो कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झालेले आहेत। बालगंधर्व चौकात हा आता मोर्चा अडवलेला आहे। या ठिकाणी राष्ट्रीय अध्यक्षांना अटक करायला। अरे जिस तरह से हम यहाँ मर्जी लेके जाए, हमें बेरोजगारी के खिलाफ हम लड़ते रहेंगे, नशाखोरी के खिलाफ हम लड़ते रहेंगे। ये बीजेपी के लोग हमें प्रेशर करने की कोशिश कर रहे हैं लेकिन हम रुकेंगे नहीं। ये मोदी जी का फेलियर है कि भारत में बेरोजगारी और नशाखोरी सबसे ज्यादा है। नशा नहीं नौकरी दो, युवक काँग्रेसचा आता चाललेलं पुण्यामध्ये शिक्षणाचं माहेरघर असून सुद्धा या सरकारला त्याची गांभीर्याची दखल नाही आणि विद्यार्थी नशेमध्ये फिरतात। याचा कुठलाही दाखला सरकार देत नाही, फक्त राजकारण, फोडाफोडीचं राजकारण करतात। सध्या सरकार काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलीस या ठिकाणाहून घेऊन गेले। अनेक कार्यकर्त्यांना आम्हाला पोलिसांनी दादागिरी करून या ठिकाणी आम्हाला इथं अडवण्यात आलेलं आहे आणि दादागिरी करून आमच्या
या सहकाऱ्यांना पोलिसांनी घेऊन गेलेले आहेत या ठिकाणी. आपण जर बघितलं तर या सर्व कार्यकर्त्यांना घेऊन गेलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. अनेक कार्यकर्ते जे आहेत ते सध्या आपल्याला रोडवरती पाहायला मिळतात. पुण्यामध्ये यापूर्वी देखील ड्रग्ज तस्करीची अनेक प्रकरणं समोर आली. त्यामुळेच आम्हाला नोकरी द्या, नशा नको अशा घोषणा देत युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेत. पुणे पोलिसांनी अनेक कार्यकर्त्यांना आता ताब्यात घेतलेले. राष्ट्रीय युवा काँग्रेसचे अध्यक्ष उदय भानू यांना देखील पोलिसांनी आता ताब्यात घेतलेलं आहे. बेरोजगारी आणि महागाई या मुद्द्यांवरून हे युवक काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय. दादागिरी करून कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेला आहे. आम्ही या ठिकाणी निघालेलो आहे आता त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला. नाही, आमच्या कार्यकर्त्यांना काही नसताना ताब्यात सरकारकडे अन्याय नाही नशा नको नोकरी द्या ह्या निषेधार्थ आंदोलन केलं, परंतु आम्हाला कसल्याही परिस्थितीत परवानगी दिलेली होती. आम्हाला चांगल्या कामासाठी परवानगी सुद्धा घेतली होती. आम्ही बदल दिला सरकार दबाव आणतं या ठिकाणी. सरकार दबाव आणतं या ठिकाणी. सरकार आमची मागणी एकच नाही. पुण्याची सडकूची पब आहे ती नसून हे आपलं विद्याचं माहेरघर पुणे आहे. आणि 10 मिनिटांमध्ये आंदोलन शमवलं का? कारण का इतका मोठा जमा होता तरी देखील आंदोलन आमचं हाणून पाडलंय पोलिसांनी. ह्या पोलिसांच्या दबावापोटी आमच्या सहकाऱ्यांना नेलेलं आहे. पण आम्ही पोलीस स्टेशनच्या बाहेर धरणे आंदोलन धरून आता बसणार आहे युवक काँग्रेस. अच्छा, तर आता हे सगळे जण जे आहेत अरे मोदी जी शर्म करो. अरे यूथ कांग्रेस जिंदाबाद, यूथ कांग्रेस जिंदाबाद. अरे नौकरी दो नशा नहीं, अरे नौकरी दो नशा नहीं. अरे यूथ कांग्रेस जिंदाबाद, नौकरी दो नशा नहीं. अरे मोदी जी शर्म करो. महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावर अशा प्रकारे युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आपल्याला आक्रमक झालेले दिसत आहेत. आणि आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर देखील निशाणा साधलेला आहे. यापूर्वी देखील पुण्यामध्ये ड्रग्ज तस्करीचे अनेक प्रकरण समोर आले होते आणि त्याचाच धागा पकडत नोकरी द्या, नशा नको अशा घोषणा देत युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेत. अनेक कार्यकर्त्यांना आता पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि बालगंधर्व चौकामध्ये आता हा मोर्चा अडवलेला आहे. शर्म करो. अरे यूथ कांग्रेस जिंदाबाद, यूथ कांग्रेस जिंदाबाद. अरे नौकरी दो नशा नहीं, अरे नौकरी दो नशा नहीं. अरे यूथ कांग्रेस जिंदाबाद. महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरून आपण बघतोय की युवक काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते पुणे शहरात त्यांनी मोर्चा काढलेला आहे. दरम्यान बालगंधर्व चौकामध्ये हा मोर्चा पुणे पोलिसांनी अडवला तेव्हा कार्यकर्ते कमालीचे आक्रमक झाले. आम्हाला नोकरी द्या, रोजगार द्या, आम्हाला नशा नको असं म्हणत केंद्र सरकार विरोधात त्यांनी जोरदार घोषणा दिल्या. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात देखील कार्यकर्त्यांनी मोठी घोषणाबाजी केलेली आहे. दरम्यान काही कार्यकर्त्यांना आता पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. अरे मोदी जी शर्म करो. मात्र देशभरात अनेक ठिकाणी या मुद्द्यावरून आता युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आंदोलन करतात. पुण्यात देखील शेकडो कार्यकर्ते एकत्र आले आणि त्यांनी मोर्चा काढला. पुणे हे ड्रग्ज तस्करीचं हब झालेलं आहे. पुण्यात ड्रग्ज तस्करीच्या अनेक प्रकरणं समोर आलेली आहेत. परंतु ज्यावेळी ते रस्त्यात आले त्यांना आम्ही समजून सांगून एका बाजूला केला, सर्व्हिस रोडचे बाजूला केला आणि तिथे त्यांनी ते आंदोलन करण्याचा जे काही त्याचे 5 मिनिटात ते काही आता त्यामधून खूप सारे लोकांना आम्ही डिटेन केलेलं आहे. त्यांना पोलीस स्टेशनला घेत जात आहोत आपण. त्यावेळी आम्ही कायदेशीर कारवाई त्यांनी इन्फॉर्मेशन पोलिसाला इन्फॉर्मेशन मागितली होती असं त्यांचं म्हणणं. मला असा कुठलाही गैरवापर केला गेला नाहीये. त्यांना आता जे रस्त्यात कोणी येत आहे रस्ता बाजूला करण्यासाठी आपल्याला काही वेळी तसा त्यांना पकडूनही बसमध्ये बसावा लागणार ना. तेवढा तर काही गैरवापर नाही. त्याच्यात कायदेशीर कारवाई केली जाईल. पुण्यातील काँग्रेसच्या आंदोलनाच्या बातमीनंतर आता राज्यभरातल्या आणखी काही घडामोडींचा वेगवान आढावा घेऊया.
टॉप 5 मधून सुरुवातीला बीड. कृष्णा आंधळेला तत्काळ अटक करून फासावर लटकवा अशी मागणी संतोष देशमुखांच्या भावानं केली. संतोष देशमुखांचे मारेकरी फासावर लटकतील तेव्हाच आमचं समाधान होईल असं धनंजय देशमुखांनी म्हटलंय. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त करण्याचे आदेश कोर्टानं दिलेत. कृष्णा आंधळे फरार असून त्याची संपत्ती जप्त करण्याची परवानगी द्यावी असा अर्ज सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयात केला होता. परळीतील बापू आंधळे हत्या प्रकरणातील फरार आरोपी बबन गित्तेची संपत्ती जप्त करण्याची पोलिसांनी हालचाल सुरू केलेली आहे. सरपंच बापू आंधळे यांचा 29 जून 2024ला त्यांची हत्या झाली होती. बबन गित्तेंच्या संपत्तीची माहिती पोलिसांनी गोळा केली. ही संपत्ती जप्त करण्यासाठी पोलीस आता न्यायालयाकडे अर्ज करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आणि मकोका अंतर्गत कारवाईत वाल्मिक कराड न्यायालयीन कोठडीत आहे. बीड जिल्हा कारागृहामध्ये कराडला VIP ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप होतोय. त्यामुळे आता सोमवारी बीड जिल्हा कारागृहाचं ऑडिट करण्यात येणार असल्याची माहिती मिळते. मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर विचारलेल्या प्रश्नावर अजित पवारांनी सूचक विधान केलंय. सिंचन घोटाळ्याच्या आरोपाच्या वेळी मी राजीनामा दिला होता, ज्याचा त्याचा निर्णय असतो असं अजित पवार म्हणाले. त्यामुळे राजीनामा देऊन धनंजय मुंडे दादांचा कित्ता गिरवणार का, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं. सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंची भेट घेतली आणि राज्यातलं राजकारण तापलं. मात्र यामागे इनसाईड स्टोरीज आमच्या हाती लागली. पंकजा मुंडेंना नियंत्रणात ठेवण्यासाठीच भाजपकडून धनंजय मुंडेंचा बचाव केला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. बीडवरून धनंजय मुंडेंचा पत्ता साफ झाला तर पंकजा मुंडेंचा रस्ता मोकळा होऊ शकतो आणि त्यामुळेच भाजपने ही खेळी केल्याचं बोललं जातं. आणि आता पाहूयात ऑपरेशन टायगर संदर्भातल्या टॉप 5 बातम्या. अमित शहा सुद्धा मातोश्रीवर ठाकरेंच्या पक्षात प्रवेश करतील असा टोला खासदार संजय राऊतांनी लगावला आहे. 2 तास फक्त ईडी आमच्या हातात द्या, अमित शहा मातोश्रीवर येऊन प्रवेश करतील तर बावनकुळेंपासून सर्वच जण तुम्हाला कलानगरच्या दारात दिसतील असा हल्लाबोल राऊतांनी केला. ठाकरे सेनेच्या राजापूरच्या बैठकीवरून उदय सामंत यांनी निशाणा साधला. एखाद्या पक्षातले कार्यकर्ते दुसऱ्या पक्षात गेले तर डॅमेज कंट्रोल करावाच लागतो. मात्र आजच्या डॅमेज कंट्रोलच्या मीटिंगमुळे नाविन्यपूर्ण काही घडणार नाही असा टोला सामंतांनी उद्धव ठाकरेंना लगावला. राजापूरचे माजी आमदार राजन साळवी आणि इतर नेते सोडून का चालले, त्याचं आत्मपरीक्षण उद्धव ठाकरे यांनी करावं असं आवाहन भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी केलेलं आहे. रुसून फुसून गावी जायला भास्कर जाधव काय एकनाथ शिंदे आहेत का असा टोला संजय राऊतांनी लगावलाय. भास्कर जाधवांच्या नाराजी संदर्भात बोलताना खासदार संजय राऊतांनी शिंदेना टोला लगावलाय. तर भास्कर जाधव हे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी मांडलेल्या भूमिकेवर आम्ही चर्चा करतोय असे राऊत म्हणाले. भास्कर जाधव यांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांच्या वक्तव्याचा कसा चुकीचा अर्थ लावला गेलाय हे सांगण्याचा प्रयत्न केलाय. तसंच कारकीर्द उत्तरार्धाला लागलेला मी एक कार्यकर्ता आहे, अडचणीच्या काळात आपल्या हातून काहीतरी चांगलं घडावं यासाठी आपली तळमळ असल्याचं भास्कर जाधव म्हणाले. आता पाहूयात मुंबईतील टॉप 5 बातम्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीकडून योग्य त्या जागा मिळाल्या नाहीत तर स्वबळावर लढण्याची तयारी सुरू करण्यात आल्याची माहिती मंत्री रामदास आठवले यांनी दिलेली आहे. लोकसभा आणि विधानसभेला जागा मिळाल्या नाहीत पण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जागा मिळतील असं देखील रामदास आठवले यांनी म्हटलंय. ठाकरे गटाकडून 27 फेब्रुवारीला मराठी भाषा दिनाचा मुंबईत भव्य सोहळा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला उद्धव ठाकरे प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत. तसंच स्थानिक लोकाधिकार समितीकडून मराठी भाषा दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मराठा न्यू लाईफ हॉल माटुंगा सभागृहात हा मेळावा होणार आहे. मुंबईमध्ये व्यवसाय करण्याच्या वादातून परप्रांतीयानं मराठी तरुणावर हल्ला केलाय. रक्तबंबाळ होईपर्यंत तरुणाला मारहाण झालेली आहे. या तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. बीकेसी पोलीस ठाण्यात आमची तक्रार घेतली नाही असा आरोप पीडित तरुणानं केला. हे डोकं फोडून आणि ह्या बघा कशा येतात अंगावर, त्या मित्राचं डोकं फोडून पळाला आणि आता मराठी माणसावर गुजराती मॅनेजरची मुजोरी पाहायला मिळाली. रुपण शोरूमच्या गुजराती मॅनेजरचा मराठी द्वेष पाहायला मिळतोय. त्या मॅनेजरनं एका मराठी माणसावर हिंदीत किंवा गुजरातीमध्ये बोलण्याची जबरदस्ती केली होती. त्यानंतर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी या मॅनेजरचा माज उतरवला.
तुझ्या पाठीजवळ उभा होता ना, तो मॅरेथॉनला कुठे धावत होता, कुठे खारघरला, तो मला हसतोय माझ्याकडे बघून. का तुमच्यासाठी मी गुजराती शिकू का? या रूपकचे जे मॅनेजर आहेत त्यांनी यांना सांगितलं की मराठीत नाही बोलायचं, गुजरातीत किंवा हिंदीमध्ये बोलायचं. मुंबई गोवा प्रवास सुपरफास्ट होणार आहे, कारण मुंबईवरून गोव्याला जाण्यासाठी किमान 10 ते 12 तासाचा कालावधी लागतो. पण आता कोकण एक्सप्रेसचे काम पूर्ण झाल्यानंतर हा प्रवास आता फक्त 6 तासात पूर्ण होणार आहे. तर या एक्सप्रेसवेचं काम 95% पूर्ण झालं. मुंबईनंतर आता पाहूयात पुण्यातील टॉप 5 बातम्या. पुण्यात न्यायालयाच्या इमारतीच्या कामावरून अजित पवारांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला झापलंय. जुन्नरला न्यायालयाच्या उद्घाटनाच्या वेळी पाहणी त्यांनी केली. यावेळी खिळे आणि अस्वच्छतेवरून अजित पवारांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांचा जाब विचारला. काय करू इकडे बघा. बारभाई शरद पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी अजित पवारांची भेट घेतली. जुन्नर बाजार समितीत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. या भेटीची आता राजकीय चर्चा सुरू झाली आहे. सरपंच हत्या प्रकरणात संदीप क्षीरसागर यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. दरम्यान पाणी प्रश्नावर भेट घेतल्याचं संदीप क्षीरसागर यांनी सांगितलं. जागतिक बँक आणि राज्य शासनाच्या माध्यमातून पुणेकरांना थेट शेतकऱ्यांच्या शेतातून सेंद्रिय भाजीपाला आणि फळे उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेकडून शहरात 4 आठवडे बाजार सुरू केला जाणार आहे. पुढील 2 महिन्यातच हे सर्व बाजार सुरू करण्याचं नियोजन असल्याची माहिती महानगरपालिकेने दिली. निगडी पोलिसांनी जामिनावर सुटलेल्या एका आरोपीला आणि त्याच्या गावगुंड मित्राला पोलिसी खाका दाखवलाय. श्याम यत्न नाताळकर या आरोपीचं स्वागत केलं म्हणून त्याचा आणि त्याच्या मित्राचा माफीनाम्याचा व्हिडिओ काढून पोलिसांनी तो व्हायरल केला. पुण्यातील खेड तालुक्यातील आसखेड येथे प्लायवूड गोदामाला आग लागली होती. डोंगराला लागलेल्या वनव्याची आग थेट प्लायवूडच्या गोदामावर आली. आगीत प्लायवूडचं सगळं साहित्य जे होतं ते जळून खाक झालेलं आहे. आग लागल्यानंतर परिसरात धुराचे मोठे लोट दिसते. पुण्यात आता पाहूयात नाशिकमधील टॉप 5 बातम्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं नाशिकच्या पोलीस परेड ग्राउंडच्या हेलिपॅडवर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत केलं. यावेळी आमदार नितीन पवार, हिरामण खोसकर आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते. नाशिक महानगरपालिकेचं 2025-26 या आर्थिक वर्षासाठी अंदाजपत्रक सादर झाले. 3053 कोटी रुपयांचं अंदाजपत्रक आयुक्त मनीषा खत्री यांनी स्थायी समितीला सादर केलं. मालमत्ता कर 2% वाढ सुचवली आहे. 2018 नंतर प्रथमच मालमत्ता करात वाढ सुचवण्यात आली. नाशिकमध्ये एका तरुणाला वाढदिवसाच्या दिवशी चॉपरनं केक कापणं मागात पडलंय. पोलिसांनी चॉपरनं केक कापणाऱ्याचा शोध घेत त्याला ताब्यात घेतलाय. त्याच्याकडून धारदार चॉपर. नाशिक शहरात एका हॉटेलमध्ये ब्रँडेड दारूसह 70,000ची रोकड चोरी करण्यात आली. छताची कौलं तोडून चोरट्यानं चोरी केली. दरम्यान ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली. तसंच अज्ञात चोरट्याविरोधात म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. नाशिकमध्ये मनुक्यांना आता चांगली मागणी आहे. 15 दिवसात मनुक्याच्या दरात प्रति किलोला 25 रुपयांची वाढ झालेली आहे. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात महाशिवरात्र, त्यानंतर रमजान, ईद, होळी सण येत आहेत आणि या सणानिमित्त आता देशभरातून मनुक्यांना मोठी मागणी आहे. त्यामुळेच त्यांचे दर टिकून राहतील असा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. आता पाहूयात कोकणातील टॉप 5 बातम्या. सिंधुदुर्गमधील अलायन्स एअरची चिपी मुंबई विमानसेवा 3 महिन्यांपासून बंद आहे. त्या पाठोपाठ आता फ्लाय 91 या विमान कंपनीच्या हैदराबाद आणि बेंगलोरच्या सेवेवर देखील परिणाम झालेला आहे. त्या विमानतळ कायमस्वरूपी बंद पडण्याची शक्यता वर्तवली जाते. डोंबिवलीतील
65 अनधिकृत इमारतींमधील रहिवाशांच्या घरांवर कारवाई होणार आहे. मात्र ठाकरे सेनेनं या रहिवाशांना पाठिंबा दर्शवलाय. ज्यांची फसवणूक झाली त्यांच्यावरच कारवाई, हा कुठला न्याय, असा सवाल कल्याण जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी उपस्थित केला. आदित्य ठाकरे आता या संदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत. खासदार श्रीकांत शिंदेंनी अंबरनाथ दौऱ्यादरम्यान तिथल्या कामांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी प्राचीन शिवमंदिर परिसरातील घाटाच्या कामाची पाहणी केली. या कामासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल श्रीकांत शिंदेंनी एकनाथ शिंदेंचे आभार मानले. शिवमंदिरासाठी काशीसारखं कॉरिडॉर बनवलं जात असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. विधानसभेला सगळे विरोधात असताना देखील भाजपची ताकद दाखवून दिली असं म्हणत बदलापूरमध्ये भाजप एक हाती सत्ता जिंकेल असा विश्वास आमदार किसन कथोरे यांनी व्यक्त केला. त्यामुळे बदलापूरमधील सत्ता संघर्ष पुन्हा पेटण्याची शक्यता. उल्हासनगरमध्ये शासनाची 108 ही रुग्णवाहिका रुग्णांच्या मृत्यूचा सापळा ठरते, कारण मध्यवर्ती रुग्णालयात रुग्णवाहिका 3 तास उशिरा पोहोचल्यानं वृद्ध महिलेचा मृत्यू झालाय. तसंच कर्मचाऱ्यांकडून रुग्णाच्या नातेवाईकांना नीट वागणूक मिळत नसल्याची देखील तक्रार आहे. मनमानी कारभार सुरू असल्याची तक्रार रुग्णांच्या नातेवाईकांनी केली. कोकणानंतर आता पाहूया आपण मराठवाड्यातील टॉप 5 बातम्या. सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंना भेटल्याचं समोर आल्यानंतर आता मोठं वादळ निर्माण झालं. यावरच मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया देत सुरेश धस यांच्यावर टीका केली आहे. मराठ्यांची फसवणूक करून आणि गोड बोलून तुम्हीच मराठ्यांचे मुंडकं उडवलंय, असा आरोप जरांगे पाटलांनी सुरेश धस यांच्यावर केला. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी नांदेड जिल्ह्यात तीव्र पडसाद उमटले. जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने कोकाटे यांच्या विरोधात निदर्शनं करून निषेध करण्यात आला. धाराशिव जिल्ह्यातील 1100हून विद्यार्थ्यांना आरटीई प्रवेशाची लॉटरी लागली. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी शाळांमध्ये 25% जागा राखीव ठेवल्या जातात. या जागांवर पात्र विद्यार्थ्यांना पहिलीच्या वर्गात मोफत प्रवेश दिला जातो. लातूर बार्शी महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात महामार्गाने धडधाव वेगानं जाणारी स्कॉर्पिओ कार थेट हॉटेलमध्ये घुसली. या अपघातात हॉटेलमध्ये बसलेले 5 ते 6 जण गंभीर जखमी झाले, तर यात एका जणाचा जागेवरच मृत्यू झाला. धाराशिव जिल्ह्यात 21 केंद्रांवर हमी भावानं तुरीची खरेदी केली जाणार आहे. पणन महासंघानं तूर खरेदीचं नियोजन केलं. त्यासाठी 22 फेब्रुवारीपर्यंत शेतकऱ्यांना नोंदणी करता येणार आहे. विशेष म्हणजे प्रति क्विंटल 7,550 रुपये दर देखील यापूर्वी जाहीर करण्यात आला आहे. मराठवाड्यानंतर आता पाहूया आपण विदर्भातील टॉप 5 बातम्या. लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या नागपूरमधल्या एका टोळीचा गोरखधंदा उघड झाला. ही टोळी बाजारातून खुलं खाद्यतेल खरेदी करायची, त्याला नामवंत कंपनीचं लेबल लावून ते तेल विकलं जायचं. नागपुरात हुडकेश्वर पोलिसांनी समता कॉलनीत सुरू असलेल्या या कारखान्यावर छापा टाकला. अमरावतीत महावितरणकडून तब्बल 71,000 वीज जोडण्या खंडित करण्यात आल्या. ग्राहकांकडे 66 कोटी 92 लाख रुपयांचं वीज बिल थकीत असल्यानं त्यांची पडताळणी सुरू आहे. तसंच महावितरणच्या अभय योजनेअंतर्गत थकबाकीदारांचं दंड आणि व्याज माफ केलं जाणार आहे. 31 मार्चपर्यंत योजनेचा लाभ घेता येणार आहे. उन्हाळ्याची चाहूल लागताच पाणी टंचाईची समस्या निर्माण होते. या पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी यवतमाळ जिल्हा प्रशासनानं 4 कोटी 31 लाखांचा कृती आराखडा मंजूर केला आहे. यात तब्बल 1 कोटी 16 लाख 70 हजार रुपये टँकरद्वारे पाणी पुरवठ्यासाठी खर्च केले जाणार आहेत. वाशिममध्ये माकडांच्या टोळीनं धुमाकूळ घातला आहे. माकडांनी घरामध्ये घुसून सामानाची नासधूस केली. घरावरून थेट दुचाकी 4चाकी गाड्यांवर त्यांनी उड्या मारल्यानं वाहनांचं देखील नुकसान झाले. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. या माकडांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी वन विभागाकडे केली. नागपूरच्या डोरली गावाजवळ एका स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीत स्फोट झाला. स्फोटाच्या वेळी काही कामगार कंपनीत तर काही कामगार बाहेर काम करत होते. अनेक जण या स्फोटात जखमी झाल्याची माहिती समोर आली. आणि आता पश्चिम महाराष्ट्रातील टॉप 5 बातम्या पाहूया.
जीबी सिंड्रोममुळे आणखीन एक बळी गेलाय. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या कोल्हापूर जिल्ह्यात जीबीएचच्या दुसऱ्या रुग्णाचा मृत्यू झालाय. रेंदाळ ढोणेवाडीतल्या वृद्धाचा मृत्यू झालाय. छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात जीबीएचच्या 5 रुग्णांवर उपचार सुरू होते, तर 1 जण व्हेंटिलेटरवर आहे. अलमट्टी धरणाच्या उंची वाढवण्याचा कोणताही परिणाम कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यावर होणार नाही, असा दावा शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते रघुनाथ पाटील यांनी केलाय. केवळ आपलं पाप झाकण्यासाठी अलमट्टीकडे बोट दाखवण्याचा उद्योग सुरू असल्याची टीका त्यांनी केली. पंढरपूरच्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला एनसीडीकडून उर्वरित 48 कोटी रुपये लवकरच मिळणार आहेत. त्यामुळे कारखान्याच्या सभासदांच्या थकीत एफआरपीचा मार्ग मोकळा होणार आहे. या निर्णयामुळे कारखान्यासह ऊस उत्पादक सभासदांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला. साताऱ्यातील कराडमध्ये 100 एकर ऊस जळून खाक झाला आहे. कराड तालुक्यातल्या कोपर्डे हवेलीमध्ये ऊसाच्या शेतीला आग लागली होती. या आगीत सुमारे 100 ते 150 शेतकऱ्यांचा ऊस जळाल्याची माहिती समोर आली आहे. 3 तास ऊसाचं शेत पेटलं होतं. शेतकरी वर्ग हतबल झालाय. सांगलीच्या जत तालुक्यातील बिळूरमध्ये ग्रामदैवत श्री कालभैरवनाथांची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या निमित्तानं भैरवनाथांची भव्य पालखी मिरवणूक देखील काढण्यात आली. त्यात हजारो भाविकांनी सहभाग घेतला होता. गुलालाची उधळण करत चांग भल्याचा गजर करण्यात आला. आता उत्तर महाराष्ट्रातील टॉप 5 बातम्या पाहूया. जळगावमध्ये राजमल लकीचंद ज्वेलरची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. त्यामुळे माजी खासदार ईश्वरलाल जैन यांना मोठा धक्का मानला जातोय. नाशिक आणि जळगावातील मालमत्ता जप्त केली. बँकेची फसवणूक केल्याच्या गुन्ह्याअंतर्गत 2 दिवसांपूर्वी ही कारवाई झाली होती. धुळे शहरात जीबीएचचा रुग्ण आढळून आला आहे. पहिला रुग्ण आढळून आल्यानं आरोग्य यंत्रणा आता खडबडून जागी झालेली आहे. दरम्यान या रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली. जालन्यातील अंबड शहरात एका तरुणावर चाकूने वार करत निर्घृणपणे हत्या करण्यात आलेली आहे. जुन्या वारातून ही घटना घडल्याचं समोर आलं. या प्रकरणी पोलीस ठाण्यात 4 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. एकाला ताब्यात घेतले असून 3 आरोपी फरार आहेत. अहिल्यानगर पुणे महामार्गाच्या 4 गावांजवळ डिझेल टँकर उलटला. 4 गावाजवळ धोकादायक वळणाचा अंदाज न आल्यानं चालकाचं टँकरवरील नियंत्रण सुटलं. त्यामुळे डिझेलनं भरलेला टँकर उलटला. टँकर उलटल्यानंतर मात्र नागरिकांनी डिझेल घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. जळगाव जिल्ह्यातल्या अमळनेर तालुक्यात दहिवतमध्ये खंडोबाची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. या यात्रेचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे 12 गाडी ओढणी. सर्वातप्रमाणे यंदाही 12 गाडी ओढण्यासाठी पंचक्रोशीतल्या गावांमधल्या हजारो भाविकांनी सहभाग घेतला. तसंच 2 दिवसांची रामलीलाही मोठ्या उत्साहात पार पडली. टॉप 5 बातम्यानंतर आता वेळ पुढच्या राजकीय बातमीकडे. मंत्री धनंजय मुंडे आणि आमदार सुरेश धस यांच्या भेटीवरून राजकारण तापलेलं असतानाच आता मुख्यमंत्र्यांनी या भेटीचं समर्थन केलंय. धनंजय मुंडे यांची भेट घेतली असली तरी सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे हा हेतू घेऊन सुरेश धस काम करतायत असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. तर त्या भेटीबाबत दोघांनाच माहिती आहे. त्यांनी काय केलं असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय. धनंजय मुंडे हे देखील राज्याचे मंत्री आहेत. एखाद्या आमदार एखाद्या मंत्र्याला भेटला तर त्यांनी कुठलाही फरक पडत नाही. शेवटी सुरेश धसांनी देखील हे सांगितलेलं आहे की भेट घेतली तरी हेतू एकच आहे की कुठल्याही परिस्थितीत या ठिकाणी सरपंच देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे हा हेतू घेऊन ते काम करतायत. आता काही लोकांना ते पुढाकार का घेत आहेत
यामुळे पोटात दुखत आहे, त्यामुळे ते टीका करतात. या संदर्भामध्ये आम्ही पण बातम्या ऐकतो. आता त्या दोघांनाच माहिती काय त्यांनी काय केलं आणि काय नाही. मला तर त्याच्याबद्दलची काहीच माहिती नाही, कारण भेटल्यानंतर दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी बातमी आली, बरोबर ना. त्याच्यावर त्या दोघांनाच त्याच्याबद्दल विचारलं तर ते जास्त संयुक्तिक